नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आदू, मी आणि अवनीश. आदू आणि मी झोपलो होतो आणि अचानकच आम्हाला जाग आली. आणि जाग आलो तर पाहतोय काय, हे पहा कसला पाऊस येतो या. कसलं भारी वाटतं हे बघा, जोरात जोरात पाऊस येतो या. सुंदर वाटतंय ना पाऊस आल्याचं दृश्य. आणि आमची झोप उडाली आणि आम्ही बाहेर गेलो तर बघतोय तर काय, कपडे सगळे भिजली. आमचे कपडे सगळे भिजली आणि बाहेर पाऊस खूप चालू आहे. अवनीश, एक मिनिट हा, अवनीश बाहेर जा रे, पाऊस दाखवून ये. टिपके पडते आहे आणि पाऊस खूप जोरात येत आहे. तर आता मी प्ले करून येतो. काही अशा प्रकारे तुम्ही आमच्या गावाकडचा पहिल्यांदा पडलेला पाऊस पाहिलेला आहे. आणि आम्ही आदूला विचारतो की आदू तुला कसं वाटतंय. तुला खूप भारी वाटतंय. मला इकडून व्ह्यू अशी करते या. दिवसभराचं रुटीन आमचं खूप बिझी गेलेलं होतं, त्याच्यामुळे आहे ना आम्ही झोपलो होतो आणि अचानकच जाग आली. पाहतोय तर खूप जोर आणि मुसळधार असा पाऊस पडत आहे गाईज. तर आता मी काय करणार आहे बघा, कांदा भजी. आणि आदूला खूप खायची इच्छा झाली. ती म्हणते माऊ मला कांदा भजी आणि वडापाव. आणि स्पेशली मी आहे ना आद्यासाठी कांदे भजी करणार आहे गाईज. आणि पाऊस इतका जोरात आलाय ना, तर आद्या झोपीतनं उठून काय बोलते माहितीये का, पप्पा कधी येणार आहे. तिला पप्पांची खूप काळजी आहे. पप्पा तिचे बाईकवरती येतात ना, बाहेर जॉबला गेलेत. तर पहिल्यांदा तिचा क्वेश्चन असा होता की पप्पा कधी येणार आहे. तेवढं पाऊस येते मम्मी. हो तर गाईज, अवनीशला पाहू शकताय तुम्ही, तो पाऊस खूप एन्जॉय करतोय. तो म्हणतोय की थांब माऊ, मी आहे ना बाहेर आहे ना पाऊस एन्जॉय करून येतो, भिजून येतो. मला आहे ना पावसामध्ये भिजायला खूप आवडतं. सकाळ सकाळचा व्ह्यू पाहू शकता इथला, खूप सुंदर असा वाटतोय. आई चालली या गावाला आणि आदू खूप रडती या. ती म्हणते की जाऊ नको. आता मी मूठ घेतली म्हणून रडत नाही. हा चला, किती वाजले? पावणे 8 वाजले. तिकीट काढायचं. बसली होती. चप्पल आणते. बाई निघलंय. आधी अवनीश खूप रडायचा. आता अवनीश मोठा झालेला आहे, तो समजूतदार आहे आणि आता तो रडत नाहीये. पण आता आदू आहे ना खूप रडतीये. आदू काय ऐकत नाहीये. तर गाईज, मला पण करमत नाही आई गेल्यानंतर. रडू नको आदू. आद्याला म्हटलं, आद्या आईच्या पाया पड. ती आई चालली म्हणून आदू लय रडतीये. आदू पण सोडवायला चालली आहे. रडू नको का गो. जाऊ का बाळा? हा उशीर झालाय. करते फोन. हा जा. जाऊ का मग? हा लक्ष दे. अवनीश आहे तिला, अवनीश लागणार. हा लक्ष द्या. पोळी बनवू आणि पापडी बनवू. जाऊ. हा जब आहे मोकर लेकर.
गेली तर इथून ते स्कूटीवर जाणार आहे इथं. चला आता भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.